हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आपण जाणार आहोत बाहेर. पावभाजी करायची आहे. सो पावभाजीच्या भाज्या वगैरे घेऊ, पाव घेऊ आणि थोडंफार काही जे असेल सामान लागतं, व्हेजिटेबल्स वगैरे ते घ्यायचे आहेत. येणार आहेस तू? नाही. नाही? पेपर आहे उद्या. कसला? हिंदी. हिंदी पढ़ाई की आहे? नाही. नाही. आजचा पेपर कसा गेला? एकदम भारी. बघू आता मार्क्स आल्यावर कळेलच. सांगू आपण मार्क्स आले की तेव्हा की विधीचा पेपर कसा गेलेला होता. सो मार्क्स आल्यावर कळेलच पेपर कसा गेलेला आहे. चला मग अभ्यास करा. येतो आम्ही, दादा आणि मी जाऊन येतो. आईस्क्रीम आणायची. आईस्क्रीम ठीक आहे, बघू. चॉकलेट आली. मी कमेंटमेंट नाही करू शकत, बघेल. नाही. मला आठवलं तर आणेल. हा मम्मी फोन लावून सांगेन. बघेल. असं असतं यांचं. कसं समजलं असतं? का? कारण यांचं असं असतं की यांना रोजच काहीतरी खायला लागतं. यांचं पण असं असतं, कळलं का? तुम्हाला पण रोजच लागतं खायला. चला भेटूया थोड्या वेळात. कितना बड़ा जोक मारा विधि ने. हाय हाय, बहुत बड़ा जोक मारा. पेट्रोल पंपवर थांबलोय आपण. भाज्या घ्यायला आलोय आपण. बघू आता पावभाजीच्या भाज्या वगैरे घेऊ. कोबी घेऊ. कॉलीफ्लॉवर चांगला आहे का? शिमला पण घ्यायची आहे का? चांगला तो. शिमला घे. पावभाजीसाठी भाज्या. जेवढं सगळं चांगलं असतं टोमॅटो नसतात. निवडून घेतलेत मी तरी. विधीसाठी काय घ्यायचं? विधीने काहीतरी सांगितलं होतं ना. विधीने चॉकलेट सांगितलं होतं का आईस्क्रीम सांगितलं होतं? ना पॅटीस नाही. ब्रेड वगैरे घ्यायचे काहीतरी. पाणीपुरी खाऊ. दाबेली नको. पाणीपुरीच खायची ना. मोमोज वगैरे पण खायचे. तुला डेअरी मिल्क आवडते का विधीला? तिला माहिती आईस्क्रीम घ्यायचे. हे एवढंच फक्त 300 रुपयाचं. 300 ते पण किती? 330.
हा ना, लुटते हो तो. भाज्या कापून झाल्या, त्यांना धुवून घ्यायचे आपल्याला आता पावभाजीसाठी. छान चॉपिंग करून झालेले आहेत. सगळं असं क्लीन करून घेते, छान स्वच्छ धुवून टाकते आणि मग कुकर मध्ये लावायचे आहेत आपल्याला. हे बीट घेतलंय मी, जेणेकरून नॅचरल कलर येईल असं पावभाजीला लाल. छान धुते मी त्यांना आधी. माहिती तुला माहिती का, मला आहे ना ते पे सिस्टीम वर जे बोलतात ना, तिथे आता मी जाते प्रेयरसाठी. हो, मी माझी फ्रेंड. अच्छा, कुठली पेअर असते तुमची मग? लॉंग ब्रेकला असतात. कुठली असते? कोणती पण अशी, संस्कृतची, इंग्लिश. आज कुठली बोलली? वदनी कवण घेता आणि इंग्लिशची. अच्छा, इंग्लिशची आणि मी काय म्हणते माहितीये का, Dear teachers and students, please get ready for prayer before meal. आपल्याला बीट पण टाकायचं आहे. बीटचा नॅचरल कलर येतो. ते आपण मिक्सर मधनं काढण्यासाठी बाजूला काढून ठेवते. भाजी शिजल्यावर स्वच्छ धुवून झाली भाजी आपली छान. सगळे मिक्स भाज्या. तीन शिट्ट्या काढून घेऊ पण आता छान. चला, 3 शिट्ट्या होईपर्यंत तर वाट बघू आपण. तोपर्यंत मी अनियन वगैरे चॉप करून घेते. आपण पिवरी करणार आहेत. लसूण छान आपण एकदम त्याच्यात कुटून घेऊ, छान बारीक. जिरे टाकायचे त्याच्यामध्ये. भाज्या छान शिजले आहेत. आपण आता हे बीट काढून घेऊ. ते मिक्सर मधून आपल्याला ग्राइंड करायचंय, म्हणजे बारीक करून घेऊ, कारण त्याचा नॅचरल कलर आला पाहिजे आपल्याला पावभाजीला. लाल छान कलर वगैरे टाकायची गरज नाही पडत. मग बीटने छान कलर येतो. आता भाज्या मॅश करून घेते मी. याचं पाणी ना काढून घेते आणि हवं तेवढं याच्यात
मॅश करून घेते बारीक. वापरेल मी ते पाणी. झाले आपले छान मॅश करून घे. आता मी हे टोमॅटो प्युरी टाकून घेते याच्यात. आणि याच्यातच हे बीट टाकणार आहे. त्याला थोडं गार होऊ देते. मसाले टाकून घेऊ आपण आता. पावभाजीचा मसाला आहे. पुड्यांमध्ये खूप कमी असतं, चमचा भरच निघतं. मला झणझणीत हवी तर मी 2 पुड्या टाकणार आहे. आणि मी घरचा मसाला पण टाकणार आहे. घरचा मसाला आहे, कलर पण छान येईल. तिखट करू का दादा? मीडियम झणझणीत. तोपर्यंत मी हे बीट आहे ना बारीक करून घेते मिक्सर मधनं. हे बघा छान झालं आपलं बारीक मिक्सर मधनं. आता आपण याला काढून आहे ना इथे टाकून छान शिजवायचं आहे. ते बीटचा पण आहे ना कच्चा फ्लेवर निघाला पाहिजे. ते शिजलंच आहे, उकडूनच घेतलं आपण त्याला, भाज्यांसोबतच बॉईल केलंय. पण मग त्याचा प्रॉपर असं कुक झालं ना छान, वास निघून जातो. ते काही वास येतो ना त्याचा. आता आपण झाले आपले ते कांदे वगैरे छान शिजून. कलर आलाय का किती छान? हो. आता आपल्याला हे टाकून घ्यायचे मॅश केलेली भाजी. गॅस कमी करते मी. स्टॉप करून ठेवायचं. स्पॅच्युला आहे का बटर हे करायला? टाक दादा, घे पटापट. लेट झालं आपलं. देतो ते बटरचा असा का कलर आला? जळालं का? खूप गरम.
आमचं तर जेवण झालंय. पावभाजी मस्त झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.